नमस्कार. TH नेटवर्कच्या नवीन रिएक्शन व्हिडिओमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. झिम्मा 3 चं पोस्टर नुकतंच श्री हेमंतजी ढोमेंच्या वाढदिवसाच्या दिवशी पोस्ट करण्यात आलेलं आहे. ते पोस्टर कसं आहे आज आपण बघूया. झिम्मा ही सिरीज खूपच फेमस आहे. फील गुड फिल्म्स असतात आणि लोकांच्या पसंतीस पटलेली सिरीज आहे ती. खूप छान चित्रपट आहेत. झिम्माचे आतापर्यंत जितके पार्ट्स आलेत ना 2 पार्ट्स आलेले आहेत. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्या सिरीजला आणि खूप छान गोष्ट असतात. आपल्याला छान नातेसंबंध बघायला मिळतात. सगळे ज्या महिला आहेत त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. आता झिम्मा 3 येत आहे, तर बघूया त्याचं पोस्टर कसं आहे. लोकांना उत्सुकता असणारच आहे या चित्रपटाची. त्याआधी आपण हा पोस्टर रिॲक्शन देऊया. हे आहे झिम्मा 3 चं नवीन पोस्टर. यावेळी तिसराच आहे 1 जानेवारी 2027. अच्छा, 1 जानेवारी 2027 ला रिलीज होणार आहे. ओके. छान आहे पोस्टर. ही टॅगलाईन जरा असं लक्ष वेधून घेते. यावेळी तिसराच आहे. तिसरा काय आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे गोष्टच म्हणजे या टॅगलाईन मध्येच पूर्ण आता गोष्ट कशी असणार आहे असं अंदाजच लावता येत नाही. तिसरा कोण आहे, म्हणजे काय अँगल आहे किंवा कुठल्या प्रकारची गोष्ट सांगण्यात येणार आहे कळत नाहीये. पण चांगलं आहे, म्हणजे असं जरा लक्ष वेधून घेणाऱ्या टॅगलाईन्स असल्या ना की उत्सुकता अजून वाढते की अरे आता तिसरा काय आहे. सगळ्या बॅग्स वगैरे दिसत आहेत इथे. आणि इथे ना लोकेशन ना यावेळी जरा वेगळं दिसत आहे. बीच साइड दिसत आहे. आता हे मला वाटतं हे गोव्यातलंच आहे किंवा कदाचित बाहेर देशातलंही असू शकतं, कारण झिम्माचे आपण बरेचसे फिल्म्स बघितले आहेत ना, ज्या 2 फिल्म्स आहेत. दोन्ही झिम्मा 1 आणि झिम्मा 2 या दोन्ही UK मध्ये शूट केलेल्या आहेत. आता ही तिसरी जी फिल्म आहे ही पण मला वाटतं इंटरनॅशनलच ट्रिप असणार आहे. कारण बीच वगैरे, पण बीच तर मला इंडियाचंच हे दिसत आहे, कारण नारळाची झाडं वगैरे आहेत आणि क्लीन आहेत. तर बघूया, इंटरेस्टिंग दिसत आहे काहीतरी. पण पोस्टर छान आहे. झिम्मा 3, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षितिज ओक. लेखक आणि दिग्दर्शक हेमंतजीच आहेत. चलचित्र मंडळी सादर करत आहे झिम्मा 3. ओके, छान आहे पोस्टर. पोस्टर मध्ये आपण बघूया, इथे सनफ्लॉवर दाखवलेला आहे. आता सनफ्लॉवर का दाखवलंय ते काही कळत नाही मला. म्हणजे सनफ्लॉवर दाखवण्याचं काय उद्दिष्ट आहे हे समजत नाहीये. शूज नुसतेच दाखवलेले आहेत डावीकडच्या साईडला. बीचवर हे असले लेदर शूज. एक डफल बॅग वर पॅन्ट आहे, बीचची पॅन्ट आहे, बॅट आहे आणि लेदरचा बॉल आहे. अच्छा, बॅटवर MRF उलट्या उलट्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. कदाचित हे उलट असं फ्लिप व्हर्टिकल केलं असेल, फ्लिप हॉरिझॉन्टल केलं असेल या इमेजला. आणि ना एक गांधी टोपी दिसत आहे एका बॅगेवर. गांधी टोपी. ओके. अच्छा, वेगवेगळे डिटेल्स आहेत या पोस्टर मध्ये. खरंच पोस्टर खूप छानच तयार केलेला आहे. फुल विचार करून केलेला आहे आणि कदाचित मला वाटतं ना ही बॉईज ट्रिप असणार आहे असं मला वाटत आहे. आणि गांधी टोपी वगैरे दिलेली आहे, म्हणजे आता तरुण पण घालतात, मी काय जज नाही करत. पण मोस्टली तरी मला वाटतं की प्रौढ लोक जी आहेत त्यांची ही ट्रिप असणार आहे. पण क्रिकेटची बॅट आहे म्हणजे मिक्सअप काहीतरी असणार आहे असं वाटतंय मला. पण मला सगळ्यात जास्त प्रश्न हा पडलाय की ते सूर्यफूल तिथे का आहे, त्याचं काय कारण आहे ते सूर्यफूल तिथे असण्याचं. खूपच इंटरेस्टिंग तो एक डिटेल आहे ही. त्यामुळे मजा येईल. आणि हेमंत सरांचे चित्रपट खूपच सुंदरच असतात, ते बघायला नेहमीच मजा येत असते. तर ही पण फिल्म खूपच छान असणार आहे. बघूया आता. 1 जानेवारीची वाट सगळेजण बघूया, त्या दिवशी ही फिल्म बघू. तुम्हाला हे
पोस्टर रिॲक्शन कशी वाटली हे नक्की सांगा कमेंटमध्ये. हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.